आपण काय शिकलो आता? सर्कल. आता काय शिकायचं आपलं? इलिप्स. इलिप्सला काय म्हणतो आपण? कर्व ऑफ सर्कल. इलिप्स आणि त्यालाच आपण काय म्हणणार? कर्व ऑफ सर्कल. ठीक आहे. इलिप्स बनतो म्हणजे काय म्हणतो? कर्व ऑफ सर्कल. म्हणजेच काय रे? तुम्हाला मी सांगितलं ना, आपल्याजवळ इक्वेशन जो होता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल काय होता? आर स्क्वेअर. जेव्हा माझा एक्स स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय आर स्क्वेअर याची व्हॅल्यू 1 येते, ते आपण काय म्हणत होतो? सर्कल. बरोबर, काय म्हणत होतो आपण? सर्कल. पण जर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू काय 1, आता डिनॉमिनेटर सेम राहिला का? नाही. मग यालाच आपण म्हणता इलिप्स. इलिप्स म्हणजेच काय? कर्व सर्कल. इलिप्स म्हणजे काय? तुमचं कर्व सर्कल. आता होतंय का ते समजा. आपल्याजवळ इक्वेशन असेल, सपोज एक्स स्क्वेअर अपॉन 25 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 36 इज इक्वल टू काय? 1. ह्याचा अर्थ तुम्हाला काय कळालं? याची व्हॅल्यू किती आली पाहिजे? ते कोणाचं इक्वेशन पाहिजे ते फायनल करा. हे सर्कल काय? इलिप्स आहे. इलिप्स आहे. का बरं? कारण की इथं 25 किती? 36. इथं 25, इथं पण 25 असतात तर तुम्ही काढलं असतं सर्कल. इथं 36, इथं पण 36 तर तुम्ही काढलं असतं सर्कल. पण आता इथं 36 बनतंय का? नाही. इलिप्स बनणार आहे म्हणजे कर्व सर्कल बनणार. एवढं तर कळालं. म्हणजे हा काय रे? ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 25 ना. ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 25. तर ए ची व्हॅल्यू किती आली? 5. तसंच बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 36 आहे. म्हणजेच बी ची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. याच्यावर जर मी तुम्हाला ग्राफ काढायला लावला तर तुम्ही काय म्हणशाल? ग्राफ असं नाही, कोण मोठा आहे? एक्स ऍक्सिस मोठा का वाय ऍक्सिस मोठा आहे? ए मोठा का बी मोठा? पहिले ते फायनल करा पटकन. ए मोठा का बी मोठा आहे? बी मोठा आहे ना. म्हणजे एक्स मोठा का वाय मोठा आहे? वाय मोठा आहे. एवढं तर कळतंय ना. म्हणजे हा ग्राफ कसा बनणार आहे? हा ग्राफ या पद्धतीने बनेल. कळालं का? वाय ऍक्सिस वर किती आहे? 6 आहे. इथं किती आहे? 5. काय डाऊट आहे? सिमिलरली हाच क्वेश्चन उचलतोय, मग थोडंसं चेंज करतोय. बघा काय चेंज करणार आहे. मी असं म्हटलं एक्स स्क्वेअर बाय 36 प्लस वाय स्क्वेअर बाय 25 याची व्हॅल्यू किती? 1. याची व्हॅल्यू किती? 1. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? इलिप्स आहे का सर्कल आहे? इलिप्स आहे. मग तुम्ही काय असेल? ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 36 आहे. देअरफॉर ए ची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 25 आहे. म्हणजेच बी ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. म्हणजे ए कसा आहे? मोठा आहे बी पेक्षा. म्हणजे एक्स मोठा आहे वाय पेक्षा. जर मी ग्राफ काढायला लावलं तर तुम्ही ग्राफ कसं काढू शकतात? ग्राफ काढायला लावलं तुम्ही ग्राफ कसं काढू शकतात? या पद्धतीने ग्राफ कसं काढू शकतात? या पद्धतीने. कारण इथे किती होईल तुमचा? इथे किती होईल? 5 आणि इथे किती म्हणजे 6. काय डाऊट आहे? समजलंय? इलिप्स किती सिंपल आहे. इलिप्स मध्ये काय बघायचंय? डिनॉमिनेटर जर सेम राहत नसेल तर काय बनेल? इलिप्स बनेल. ठीक आहे. अजून एक लास्ट एक्झाम्पल. इलिप्स संपते. समजलं काय? पण इलिप्स मी जर म्हटलं असतं एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस वाय स्क्वेअर बाय 9 इज इक्वल टू काय? 1. जर माझं इज इक्वल टू 2 आला असता तर नको 2 आला असता मग इथं मला तसा मल्टिप्लायर शोधून आणायला लागला असता. हा तर पटकन सांगा. ए स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. देअरफॉर ए ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. बी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? 9 आहे. बी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 3. चल एक्स मोठा का वाय मोठा आहे? वाय मोठा आहे. म्हणजे माझा असा प्रकारचा ग्राफ बनणार आहे. हे किती आहे? 3 आहे आणि हे किती आहे? 2 आहे. काय डाऊट आहे? समजलं? एक फिजिक्स मध्ये क्वेश्चन विचारला होता. फिजिक्स मध्ये एक क्वेश्चन आहे ऑसिलेशन मध्ये, ज्याच्यामध्ये एक इक्वेशन म्हणतो व्ही बरोबर काय? प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे हे कोणतं ग्राफ बनवेल? क्वेश्चन काय? हे जे इक्वेशन आहे तुमच्यासाठी तो कोणत्या प्रकारचा ग्राफ बनतो? सर्कल बनवतोय, इलिप्स बनतोय का पॅराबोला बनवतोय, काय बनवतोय हे आपल्याला काढून द्यायचंय. तर यासाठी साधी गोष्ट आहे. मी काय केलं? याला दोघा साईडला काय केलं? स्क्वेअर केलं. कारण की स्क्वेअर रूट आलेला आहे म्हणून मी स्क्वेअर करून घेतला. व्ही स्क्वेअर इज रूट काय? ओमेगा स्क्वेअर झाला आणि काय राहिलं तुमचा? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झाला. बरोबर की नाही? मग मी व्ही स्क्वेअर इज रूट काय? ओमेगा स्क्वेअर इकडे होऊन जाईल. बरोबर काय उरलंय तुमचा? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय डाऊट आहे? ए म्हणजे अँप्लिट्यूड असतं, तो कॉन्स्टंट असतो. मायनस एक्स आहे, एक्स एक्सिस वर बदलतो आणि तो इकडे घेऊन टाकला. म्हणजे काय म्हटलं? व्ही स्क्वेअर इज रूट काय? व्ही स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे आला काय झाला? प्लस एक्स स्क्वेअर इज रूट काय? ए स्क्वेअर. आता काय करू? आपल्याला इथं 1 आणू म्हणजे ए स्क्वेअरला काय करायला इकडं डिवाइड येणार. व्ही स्क्वेअर बाय काय? ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर.
प्लस काय एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इज इक्वल काय 1. म्हणजे काय बनणार आहे, म्हणजेच काय बनणार आहे, इलिप्स बनणार आहे ना. डिनॉमिनेटर सेम राहिला का, नाही, काय बनणार आहे, इलिप्स बनणार आहे. राहिला प्रश्न इलिप्सचे फक्त कॉम्पोनंट काढले, जसं इथं 6 काढलं इथं 5 काढलं. मग तुम्हाला माहिती आहे ना, काय माहिती तुम्ही काय म्हणशाल, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे, ए ओमेगा. वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, ए स्क्वेअर आहे. वायची व्हॅल्यू किती येणार, मग ए येणार. मग आता त्याच्यावर तुम्हाला काढता येतं, कुठं ग्राफ कसं बनेल, व्हर्टिकल असं बनेल का असं बनणार आहे, कोण मोठा आहे पहिलं ते फायनल करा, एक्स मोठा का वाय मोठा आहे, एक्स मोठा आहे. म्हणजे ग्राफ कसं बनणार आहे, असं बनणार आहे, बरोबर की नाही. चला इथं किती, इथं किती आहे, काय बनणार तुमचा ए ओमेगा, आणि इथं किती बनणार आहे ए. कळालं का. दुसरं काय येतं, ए इज इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक इज इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे म्हणजे असतं तुमचं ऍक्सलरेशन. मी सगळ्या कॉम्पोनंट देऊन देतो, नंतर पुढच्या याच्यामध्ये आपण सगळे ग्राफ बघू. व्ही बरोबर काय वेलॉसिटी आहे, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे. ए म्हणजे अँप्लिट्यूड आहे, ए म्हणजे काय अँप्लिट्यूड आहे. एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे. स्मॉल ए म्हणजे काय ऍक्सलरेशन. के म्हणजे काय कॉन्स्टंट. ठीक आहे. मला सांगा इथं ओमेगा स्क्वेअर अँग्युलर वेलॉसिटी ते पण कॉन्स्टंट होऊन जाईल, ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय मायनस एक्स. मला सांगा पटकन कोणता ग्राफ बनला पाहिजे, कोणता ग्राफ बनला पाहिजे, पॅराबोला, हायपरबोला, स्ट्रेट लाईन, सर्कल, काय बनेल हायपरबोला. काय बनेल हायपरबोला. वाय इज काय mx प्लस सी बनेल. एम ची व्हॅल्यू किती आली -1. एम ची व्हॅल्यू काय -1. म्हणजेच कोणता बनला ऑप्टिक अँगल बनलेला आहे. कसं बनणार आहे, कुठं कट करणार आहे, नाही पुढे म्हणजे 0 पासून कट करणार आहे, म्हणजे हे असं जाईल. आणि अँगल किती राहील, मग अँगल किती राहील, झालंय ना रे. थीटाची व्हॅल्यू किती आली पाहिजे, एम ची व्हॅल्यू जर -1 असेल थीटाची व्हॅल्यू किती आली पाहिजे. बोलू नका काहीच, काय बोलून काय पाहिजे. सो 135. ठीक आहे.